हिंदी सक्तीच्या GRची उद्या होळी करा, उद्धव ठाकरेंचा शिवसैनिकांना आदेश, तर स्वतःच्या GRची होळी करणं हास्यास्पद, भाजपचा टोला. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या 5 जुलैच्या हिंदी विरोधी मोर्चाला वाढता पाठिंबा. काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादीही मोर्चात सहभागी होणार. बच्चू कडूंचाही पाठिंबा. हिंदी विरोधात मराठी कलाकार मैदानात. ठेच लागल्यावर आई ग म्हणायचं की ओ मेरी माँ, केदार शिंदेंचा सवाल. तर अभिनेता सुमित राघवन, अभिनेत्री चिन्मयी आणि दीपक पवारांनी घेतली ठाकरेंची भेट. पंतप्रधान मोदींचा अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांच्यासोबत संवाद. अंतराळातून कोणत्याही सीमा दिसत नाहीत, केवळ एकतेची भावना दिसते, शुक्ला यांची प्रतिक्रिया. भारताच्या गगनयान मोहिमेच्या यशाचा पहिला अध्याय. शुभांशु शुक्लांसोबत संवाद साधताना पंतप्रधान मोदींचं विधान. सोलापूरचे माजी महापौर मनोहर सपाटे यांची शरद पवारांच्या राष्ट्रवादीतनं हकालपट्टी. विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर कारवाई. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी सोहळ्याला 26 ऑगस्टपासून सुरुवात होणार. देशभरामध्ये शेकडो हिंदू परिषदा आणि सामुदायिक बैठकांचं आयोजन करणार. काट्यालगा गाण्यातनं प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री शेफाली जरीवालाचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन. शेफाली तरुण दिसण्यासाठी घेत होती उपचार. छत्रपती संभाजीनगरमध्ये महिला कीर्तनकाराची हत्या. हबप संगीताताई महाराज यांची टोक्यात दगड घालून हत्या. गंगापूर रोडवरच्या मोहटादेवी या आश्रमातली घटना. जमिनीच्या वादातनं हत्या झाल्याचा संशय. गडचिरोलीच्या कवंडे जंगलात घातपातासाठी रेकी करायला आलेल्या जहाल नक्षलवाद्याला अटक. 15 पोलीस शहीद झालेल्या जांभूळखेडा इथल्या भूसुरुंग स्फोटातही होता सक्रिय सहभाग. मुंबई बॉम्बस्फोटातील दहशतवादी साकीब नाचनचा दिल्लीत मृत्यू. भिवंडीतील बोरिवली आणि पडघा या दोन्ही ठिकाणी 200हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात. पिंपरी चिंचवडमध्ये अश्लील कृत्य करायला लावणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या. भोंदूबाबा प्रसाद तामदार यानं अनेकांची आर्थिक फसवणूक केल्याची माहिती. वर्ध्याच्या निमसडा गावात काकी आणि चुलत भावाची कुऱ्हाडीनं हत्या. हत्येनंतर विष पिऊन पुतण्याची आत्महत्या. शेतीच्या वादातनं तिघांच्या जीवनाचा शेवट. कोल्हापुरातल्या निवृत्त अभियंत्याला 7,86,00,000चा गंडा. विश्वास नांगरे पाटील, ईडी आणि सेवेतील अधिकाऱ्यांचा आवाज काढून लूट. दहशतवादी संघटनेला पैसे पुरवल्याचं सांगून घातला गंडा. अखेर 11वी प्रवेशाची यादी जाहीर. 30 जूनपासून 7 जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करता येणार. गडचिरोलीतल्या आरमोरीमध्ये अन्नाच्या शोधात असलेल्या हत्तींचा धुमाकूळ. गोदामाचं शटर तोडलं, शेतकऱ्यांच्या घरात घुसले. अमरावतीहून पंढरपूरकडे निघालेल्या एसटी बसचं शॉकअप तुटलं. चालकाच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला. हरिश्चंद्रगड, रतनगड आणि सांदणदरीमध्ये पर्यटकांसाठी प्रवेशबंदी. अलंग, मदन आणि कुलंग या किल्ल्यांवरही पर्यटकांना जाता येणार नाही. 20 ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदीचा निर्णय.